नमस्कार. हे बघा, हे मी दडपे पोहे केले होते नाश्त्याला. हे आमच्या घरी अतिशय सगळ्यांना आवडतात. बघा मी कसे केले. सुरुवातीला मी शेंगदाणे तळून घेतले, त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी ही सांडगी मिरची तळून घेतली. याने ना पोहे खूप छान लागतात. हे पोहे मी जाड पोह्याचेच करते, आपल्या कांद्या पोह्याचे. ते खूप छान लागतात. ते भिजवून घेतले, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, तळलेले शेंगदाणे आणि ही मिरची, सांडगी मिरची हाताने कुस्करून घालायची आणि नंतर मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून हे मिक्स केलं. त्याच्यानंतर नारळाचं पाणी आणि नारळाचा चव हे सगळं घालून छान मिक्स केलं आणि वरून फोडणी घातली. फोडणी करता तेलामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग जरा जास्त घालायचा, म्हणजे छान लागतात पोहे. आणि हळद अशी घातलेली छान फोडणी मी त्या पोह्यावर घातली आणि मिक्स केलं. आणि नंतर वरून गार्निशिंग करता परत खोबरं आणि कोथिंबीर घातली आणि असे हे पोहे सर्व केले. हे पोहे खूप छान लागतात. आमच्या घरी तर खूपच आवडतात. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा, वरून लिंबूसुद्धा पिळायचा. लिंबाने एक छान चव येते त्याला. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असे पोहे करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.